नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व मोटर कॅब घेणाऱ्यांनी प्रथम हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा की पर्यटक परवान्याच्या ज्या तुम्ही गाड्या आहेत त्यांना कुठलाही स्थानिक व्यवसाय करता येत नाही, कायदाच नाही त्यांना स्थानिक व्यवसाय हा पर्यटनासाठी हे परवाने दिलेले आहेत। शिवाय शासन ह्यांना भाडं ठरवून देऊ शकत नाही असं कायद्यात नाही। भविष्यात शासन कायदा करू शकेल की नाही हे कुणाला सांगता येत नाही। काळी पिवळी मीटर रिक्षा आणि टॅक्सीचं परमिट 4 सीटचं मिळतं, 6 सीटचं मिळतं आणि फुल कॅबचं एसी गाडीचं समजा मिळतं आणि शासन ह्या गाड्यांना भाडं ठरवतं आणि तुम्ही मीटरनं व्यवसाय करायचा असतो। पॅसेंजर तेवढं भाडं देत असतात, तेही पूर्णांकात। शासनाला पूर्ण अधिकार आहेत भाडं ठरवायचं आणि शासनच स्पष्ट सांगतं जनतेला की बाबा आम्ही एवढं भाडं ठरवलं आहे, मीटरमध्ये दिसतील तेवढं भाडं द्या। ओला कोला रॅपिडो पिपिडो हे जे सगळे आहेत बेकायदेशीर आहेत, हे माफी आहेत, गुंड आहेत, त्यांना कुठलाही भाडं ठरवायचा अधिकार नाही। जिथं शासनाचाच कायदा नाही भाडं ठरवायचा तर ओला कोलावाला हा ठरवणार कोण आहे? ह्याने एक ॲप तयार केलेला आहे, त्याच्यावरती ही लवकर बंदी येईल, हे मात्र कोणी विसरू नका। मराठी लोकांनी पर्यटक परवान्याच्या गाड्या घेण्यापेक्षा टॅक्सीचं काळी पिवळी टॅक्सीचं परमिट काढा। तुम्हाला रीतसर कायद्यानं परमिट मिळतं, तुम्ही स्थानिक त्या क्षेत्रातील व्यवसाय करू शकता। मग पुण्यातलं परमिट घ्या, मुंबईतलं घ्या किंवा नागपूरला घ्या, कोल्हापूरला घ्या, तुम्हाला कुठे घ्यायचं आहे ना, हाच तुमचा हक्काचा व्यवसाय आहे। हे ओला कोला हे पर्यटक परवाने एवढ्या गाड्या बेकायदेशीर आहेत ना, हवालदार लोक हप्ते खाऊन या गाड्या सोडतात। किती गाड्यांचे 30% गाड्यांचे टॅक्स संपलेले आहेत, इन्शुरन्स संपलेले आहेत, PUC संपलेले आहेत, पासिंग नाहीत आणि हे हप्तेखोर हवालदारांच्यामुळं हे काम सगळं चालत असतं आणि RTO वाले ही त्याच माळेचे मणी आहेत, पैसे खातात। मराठी लोकांनी एवढंच लक्षात ठेवायचं आहे, हा स्थानिकांचा व्यवसाय आहे, कुठलीही चुकी करू नका। रिक्षाचं परमिट काढा, टॅक्सीचं परमिट काढा आणि आपला व्यवसाय स्थानिकांचा मीटरनं व्यवसाय करा, चांगली सेवा द्या। राहिला प्रश्न ओला कोला हे ऑनलाईन विषय डोक्यातनं काढून टाका। प्रवाशांनी हात धावतात, मीटर टाका, त्याला इतकीच स्थळी न्या, प्रवासी तुम्हाला भाडं देतात। खाली बोंबाबोंब करणारी लोक काय असतात, जे कायदे वेगळे आहेत, जे काम तुम्हाला कायदाच नाही तर तुम्हाला कोणते मीटरनं भाडं देणार आहे? मीटरनं भाडं फक्त काळी पिवळी रिक्षा टॅक्सी ह्यांना शासन ठरवून दिलं जातं किंवा ह्या ST महामंडळ आहेत त्यांना भाडं शासन ठरवतं किंवा BSTच्या नगरपालिकेच्या परिवहन सेवा आहे त्यांना शासन भाडं ठरवतं आणि ते प्रवाशांनी द्यायचं असतं। हे पर्यटक परवानेच मुळात हे बेकायदेशीर चालतात, ह्यांच्यावरती सक्त कारवाई करा, ह्यांच्या गाड्या जप्त करा। ह्यांचे स्थानिक धंदा कुठलाही व्यवसाय करू शकत नाहीत, त्याच्यामुळे ते ऑनलाईननं भाडं किती देतो आणि काय किती देतो ह्या झंझटमध्ये पडू नका। मराठी लोकांनी हेच ऐका आणि हेच तुम्हाला गाडी काळी पिवळी मीटरची टॅक्सी घ्या, तुम्ही 6 सीटची घ्या, AC घ्या, शासन भाडं ठरवून देतं आणि प्रामाणिकपणानं मीटरनं व्यवसाय करा। ह्या गाड्या बेकायदेशीर आहेत, कारवाई तर होणारच। किती दिवस हवालदार तुटतील त्यांना आणि शासनालाच भाडं ठरवायचा अधिकार नाही तर काय ही करायचं आहे तेव्हा? त्या वाटणीचं तुम्ही काळी पिवळे रिक्षा किंवा टॅक्सी तुम्हाला जे कुठलं योग्य असेल, मग टॅक्सीत सुद्धा 4 सीट 7 सीट आणि एसी टॅक्सी त्याला आपण फुल कॅब म्हणतो, ह्याला बी शासन भाडं ठरवून देतं। पण हा व्यवसाय स्थानिकांचा आहे। पर्यटक परवान्याच्या गाडीला कुठलाही स्थानिक व्यवसाय करता येत नाही। बेकायदेशीर गाड्या त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि परवाने करताना सुद्धा खोटी कागदपत्र दिलेली आहेत पर्यटक परवाने घेताना की माझी टूर कंपनी आहे, नाही कुठं रजिस्टर, नाही कुठं काही, आणि बेकायदेशीर त्यांना आता मीटर रिक्षा टॅक्सीवाल्यांनी मीटरने व्यवसाय करायचा आहे, प्रवाशांना सेवा चांगली द्यायची आहे आणि आपला स्थानिकांचा व्यवसाय आहे, स्थानिकांनी हा व्यवसाय करायचा आहे। पर्यटक परवान्याची चौकशी करा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मागणीच केलेली आहे। त्या गाड्या जप्त करा, काय कारवाई करायचे करा आणि जे कायद्यानंच करा। त्यांच्या आता 30% गाड्यांचे पासिंग नाही, फिटनेस नाही, इन्शुरन्स नाही, PUC नाही आणि ह्या धोकादायक गाड्या आहेत। प्रवाशांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। आपण कुठल्याही वाहनात बसताना यम परिवहन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि ते गाडी नंबर टाकला तरी तुम्हाला त्याच्यात त्या गाडीचं स्टेटस दिसतं ना, त्याचा इन्शुरन्स आहे का नाही, टॅक्स आहे का नाही, हे बी लक्षात ठेवा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।